उठकी आता झोपली आहे काय गावात निघल्यापासून झोपली आहे बघा. आता झोपेतनं उठली सगळा आळस आणला काय चेहऱ्या. आत्ता आलोय आपण सांगोला. सांगोला हे बाहेर बायपासनं पाणी बघा. पाणी आपण लावलं वर वलवायला आणि आलोय निघालोय बॅट घेऊन यावं म्हणलं त्यांची. वाईट घटना आहे काय करायचं बाय. अमोल भाऊला घेतलं बोलवून म्हणलं चल जाऊन येऊ म्हणलं भेटून. लोक हॉटेलला लय गर्दी आहे रे. हा सगळ्या VIP गाड्या जायत्या. वाईट घटना घडली असं करायला नाही पाहिलं तर सगळ्यांनी चांगलं व्हायला पाहिजे. काय करायचं आहे ना. गेर टाकी किती बी टेन्शन असलं काय जर असलं तर कोणीच टोक्याचं पाऊल असं नाही नाही एवढं टोकाचं पाऊल उचलाय नाही पाहिजे. जीवन माणूस त्याला सुई टोचलं तर एवढं दुखतंय. किती काळजी घेतोय आपल्या शरीराची. पर ते माणसाला घेऊ तर कसं वाटतं हे नरडावून हातान जीव घालवायचा हे लय. कसलं भारी व्हिडिओ होतो नवरा बायकोचा. नवऱ्याला किती वाईट वाटत असतात पण अद्याप कारण कळालं नाही बरं का त्यांचं लय अवघड आहे. कशाचं होतं काय कशामुळे त्यांनी कशामुळे झालंय हे कोणालाच काय कळालं अजून कोणालाच माहित नाही. म्हणलं आपण भेट घेऊन यावं म्हणलं. सकाळी जायचं होतं आम्हाला सावडायला पण ते बारामतीचं फॅन होतं. सकाळी 7 वाजता होतं ते आपल्या घरी ना 7:30. त्याच्यामुळं जाता आलं नाही. मग घरी आपल्या माणसानं आपण कसं जायचं. मग आता मग म्हणलं पुन्हा जाण्यात काय अर्थ आहे. सुखात कोण पण जातं दुखात जाण्याला महत्व असतंय. जावं म्हणलं कसं जायचं सो कोडं पडतंय पोटात कळा कळा करतंय मस्त. पण लय भारी व्हिडिओ त्यांचं. ते पहिल्यांदा काल पहिला व्हिडिओ बघितलं तर विश्वासच बसेना ह्यांनी. म्हणजे मंगळवेळाची तर फॅन ही आहे तिला मग जवळपास चौकशी करा ह्यांनी म्हणून सांगितलं. ज्या वेळेस खरं कळालं त्यावेळेस पण विश्वास बसला ना. आधी पण 1-2 व्हिडिओ कोणी टाकलेलं भावपूर्ण श्रद्धांजली विश्वासच बसेल. वाईट काळात गेलं पाहिजे सगळ्यांच्या. चांगल्या काळात काय करून जाते वाईट काळात गेलं. ती म्हणते का नाही जवळ आपल्या असलं का नाही भरभराटी मग मुंगळं चिटकल्याने चिटकते ती. पण अशा काळात जायला हे असते जरा. मी काही कधी बोलली नव्हती बरं का. मी व्हिडिओ बघायचे त्यांचं लय आवडीनं व्हिडिओ बघायचे मी. म्हणजे युट्यूबलाही काही नाही पण मी इंस्टाग्रामवर आवर्जून व्हिडिओ बघायचे त्यांचं. ID ओपन करून व्हिडिओ चाळायचे. त्यांची ती उखाणं लय भारी घ्यायची. नवऱ्यानं उखाणा घेतला का बायको त्याला यमक जुळल असा उखाणा घ्यायचे. भारी असायचं व्हिडिओ त्यांचं. काय करायचं आता लय वाईट वाटतंय. असं वाटत नाही म्हणजे आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून ह्याच्यातनं चेहरा बघितलेला असतात आणि अचानक असंच अशी बातमी आली का हो का खरं वाटत नाही. ते विश्वासच बसत नाही. कॅमेरा आहे तर बघा हायवेला कितीच्या पेडचा कॅमेरा आहे. मी तर कधीच गेली नाही बरं का ह्या रस्त्यानं म्हणा की हे कुठलं त्यांचं ते मंगळवेढा इकडं कधीच मी गेली नाही. चाललं होतं एकटंच चला म्हणलं मी पण येते म्हणलं येऊया जाऊन. हा झोपली होती मी. भाऊजी गाडी एकाएकीच पळत होतं एकाएकीच शांत घेत होतं. ते स्पीड ब्रेकर आलं ते डबऱ्यात गेली गाडी एकदा. रस्ता तर कुठं चांगला आहे तिकडं सांगोल्यापर्यंत रस्ता नाही व्यवस्थित आमच्या. हायवे आहे ना. तुम्ही गेलता का ह्याच्या आधी कधी ह्या रस्त्यानं?
ही दिसते ती लांब आहे. काही बोला आणि काय नाही सुचत नाही. पाणी इकडे बी पाणी नाही दिलंय. बाळरानच आहे ना. जेवण आहे की काय? पाणी कुठं आहे एवढं? आज ह्यांना विश्रांती भेटली गाडी चालवाय भाऊजी असले म्हणून निवांत बसले ते साईडला. लय झाले आता हायवेचा नियम. त्या आरेवाडीला जाताना पण आहे असं कॅमेरा आहे की नाही? हीच आहे. हिच आहे का? होय हो. हा, किती राहिले आज? लय आहे का? बरंच लांब आहे मग आपल्या घरापासून. पोरं आम्ही कोणी सुद्धा आणले नाही बा. पोरं लय काय वापरते. नको म्हणलं आबा म्हणलं पोरं नका नेऊ. जावा तुम्ही दोघेच. हा आणि मी येणार नव्हती आबाचं लय पण मला घेऊन जा पण मला घेऊन जा. कारण मला असं लय कोडं पडतं असं सुखात असल्यावर बोलाय बसा येतं. हे काय बोलायचं जाऊन तिथं त्यांची ती दुखात असते ते. आणि मी कधी समक्ष बोलले पण नव्हते बरं का त्यांना. ह्यांचं झालतं वाटतं बोलणं. पहिलं ते पुण्याला होते जॉबला त्यावेळेस ह्यांचं हे बोलणं झालतं. मी लाईव्हवर असताना ह्यांनी बोलताना लांबनं तेवढं बघितलं होतं. लाईव्ह नाही बोललो आम्ही. बरोबर मी बघितलं की इंस्टाग्रामला सुरुवातीला बोलतो जाऊ की अहो. सुरुवातीला त्यांची संग लायला नाही कधी. लायला किती कधी येत नव्हती. हो का? माणूस हात करते जेवण जावा म्हणते. होय हे काय झालं जेवण जावा म्हणते. काय आहे त्याचं तर नाही का? गाडीला आहे. पोळीची किस पडते. हॉटेलला लई व्हायला लागले तिकडे वाटाकडला हायवे रोड आहे. येतो जाऊन आम्ही एकदाच. काय झालं? सीएनजी टाकाय वळालो इथं आता.